Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण मॅथ अँड रिझनिंगची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि आज आपण त्याच्या पुढच्या पार्ट म्हणजेच पार्ट 8 वर आहोत आणि त्याच्या प्रिव्हियस मी 7 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जिथे आम्ही पूर्णपणे फॉर्म्युले सहज व्यवस्थित MPSC चे PYQs प्रॅक्टिस केलेली आहेत आणि जर तुम्ही ते नाही चेकआउट केले तर नक्की जाऊन चेकआउट करा. यू विल शुअरली लाईक इट आणि तिथे खूप डिटेलमध्ये आपण रिव्हिजन घेतोय म्हणजेच PYQs प्रॅक्टिस करतोय सोबत. आणि आज आपण 8वा पार्ट बघणार आहोत आणि जर तुम्ही व्हिडिओज लाईक नसाल करत तर व्हिडिओला नक्की लाईक करा पूर्ण बघितल्यावर आणि कमेंट करा जर तुम्हाला आवडत असेल आमचे लेक्चर्स आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सो लेट्स गेट इन टू टुडेज लेक्चर. आजचा पहिला प्रश्न बघा, STI मेन्स 2011चा प्रश्न आहे हा. तर जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस. सो प्रश्न असा आहे, एक इक्वेशन दिलेला आहे की 7 मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो आपण त्याला 7 into 2 7 2/5 2 1/2 plus 3 1/3 डिवाइड बाय 1 1/3. आता हे मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय, ह्याला आपण कसं सॉल्व्ह करतो इज दॅट की जेव्हा कधी असे फ्रॅक्शन्स असतात ना, सपोज आता मी असं मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय म्हणते, जर असं असेल 6 1/3 ह्याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो आपण, राईट. सॉरी, पॉवर झाला हा. 6 1/3 याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो आपण. सो जेव्हा असे मिक्स्ड फ्रॅक्शन्स दिले असतील तर आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसे कन्वर्ट करतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये ह्याच्याशी गुणा करतो. म्हणजेच 3 into 6 काय येणार, 6 3 18 येणार प्लस 1. म्हणजेच ह्याच्याशी गुणा करतो आणि ह्याला याच्याशी प्लस करतो. ह्याचं जे काही उत्तर देईल ह्याच्यामध्ये हा प्लस करतो. म्हणजेच काय, 6 3 18 आणि 18 प्लस 1 काय येतं, 19. आणि जो खाली डिनॉमिनेटर आहे तो इथे जो असेल तोच राहणार. समजलं. आपण जेव्हा कधी असे मिक्स्ड फ्रॅक्शन्स दिले असतील, जेव्हा असे ह्याला मिक्स्ड फ्रॅक्शन्स म्हणतो आपण, असे जेव्हा फ्रॅक्शन्स दिले असतील तर आपण त्याला काय करतो, कसं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहितो, जे हे डिनॉमिनेटर आहे त्याला ह्या बाजूच्या जो मेन नंबर आहे त्याच्याशी मल्टिप्लाय करतो, गुणा करतो आणि हा जो नंबर आहे त्याला त्याच्यामध्ये ऍड करतो आणि मग आपल्याला हे उत्तर मिळतं. हे 6 3 18 18 प्लस 1 19. हा 19 आपला न्यूमरेटर झाला आणि खाली जो नंबर आहे तो आपला डिनॉमिनेटर आहे. ओके. सो द क्वेश्चन इज 7 2/5 2 mixed 1/2 plus 3 mixed 1/3 divided by 1 mixed 1/3. हे पॉवर नाही आहे तर हे मिक्स्ड फ्रॅक्शन्स आहेत. प्लीज टेक अ नोट ऑफ इट. तर आता ह्याला आपण ह्याच फॉर्म मध्ये, इम्प्रॉपर फॉर्म मध्ये, अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर ते आपण कसं करणार, 7 आता अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल, आता खूप सारे सायन्स आपल्या समोर येतात जेव्हा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, प्लस मायनस हे सगळे एकत्र जेव्हा येतात तर आपल्याला एक रूल यूज करायचा असतो, दॅट इज बोर्ड मास रूल. हे आपल्याला माहितीच असेल. ब्रॅकेट्स ऑफ सगळ्यात पहिला डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शनचा नंबर येतो, राईट. सो इथे सगळ्यात पहिला आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे, सगळ्यात पहिला आपल्याला फर्स्ट नंबर येतो डिव्हिजनचा. सो आपण सगळ्यात पहिला इथे डिव्हिजन सॉल्व्ह करणार आहोत आणि डिव्हिजन इथे आहे. सगळ्यात पहिला आपण ह्याला मिक्स्ड इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करूयात. सो 7 5 इथे 35 येतं, 35 प्लस 2 काय येतं, 37. सो हे झालं 37/5. हा न्यूमरेटर तसा सेम राहतो. इन टू 2 2 4 4 प्लस 1 5. सो 5/2 प्लस 3 3 9 9 प्लस 1 10. सो 10 डिवाइड बाय 3. आणि इथे काय येणार, 3 1 3 3 प्लस 1 4. सो 4 डिवाइड बाय 3. आता कधी फ्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शन म्हणजे असे न्यूमरेटर डिनॉमिनेटर जेव्हा असे असतात तर त्याच्यामध्ये जर डिव्हिजन असतं तर त्याला कसं आपण करतो, कसं सॉल्व्ह करतो, इथे मी सांगते तुम्हाला. आता 10 डिवाइड बाय 9 असं असलं आणि 1 डिवाइड बाय 2 जर असं तुम्हाला दिलं असेल तर तुम्ही ह्याला कसं सॉल्व्ह करणार, इज दॅट ह्याला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करणार. तर ह्याला मल्टिप्लिकेशन मध्ये कसं कन्वर्ट करणार, ह्याला मध्ये गुणाकारचा हा जो साइन आहे तो सिम्बल आहे तो देणार आणि 1/2 आहे ना त्याला उलट करणार. म्हणजेच हा न्यूमरेटर, जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होणार आणि डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर होणार. म्हणजेच ह्याला आपण करणार 2/1. सो जेव्हा आपण हा सेकंड नंबर याला उलटा करणार, रिव्हर्स करणार आणि मध्ये गुणाकारची साइन देणार, मग आपण हे असं सॉल्व्ह करतो. ह्या अशा जे प्रॉब्लेम्स असतात, जे फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये डिव्हिजन असतं त्यांना असं सॉल्व्ह करतात आणि मग आपण इथे 20/9 असं करतो, म्हणजे मल्टिप्लाय करतो. सो तेच मी इथे अप्लाय करणार आहे. हा जो डिव्हिजनचा भाग आहे तो मी त्याला गुणामध्ये कन्वर्ट करणार, गुणाकारमध्ये कन्वर्ट करणार आहे. सो इथे काय करणार, 10/3 तसाच द्यायचा, पण इथे जर मी गुणाकार टाकणार
जर मला गुणाकार मी मध्ये टाकते तर हा जो आहे तो रिव्हर्स होणार, म्हणजेच 3 वरती येणार आणि 4 खाली येणार. याला असं सॉल्व्ह करतात. आता इथे बघा व्यवस्थित हा 5 आणि हा 5 कट होतो, हे डिवाइड होतात राईट, आणि हा 3 कट होतो. तो राहिलं काय 37/2 प्लस 10/4. आता हा 10/4 पण काय होतात डिवाइड होतात. कुठल्या टेबलमध्ये 2च्या पाड्यांनी डिवाइड होतात, ते भाग होतात. सो 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. तर राहिलं काय 37/2 प्लस 5/2. आता बघा दोघांचे काय आहेत, दोघांचे जे डिनॉमिनेटर आहेत ते सेम आहेत. याचाच अर्थ हे वरचे जे आहे आपण त्यांना इझिली प्लस करू शकतो राईट. सो 37 प्लस 5 काय येतं 42 डिवाइड बाय 2. आता याला दोन्ही भाग करा, काय येतं 21. सो आपलं उत्तर काय झालं 21. सो इतका इझी हा आन्सर होता याचं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की बोर्डमास रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे. याचाच अर्थ आपल्याला सगळ्यात पहिला डिव्हिजन सॉल्व्ह करायचा आहे. आणि डिव्हिजन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे जेव्हा कधी फ्रॅक्शन मध्ये डिव्हिजन असतं तर त्याला आपण गुणामध्ये करतो. तर गुणा केल्यावर ह्या दोघांमध्ये गुणाकार भाग जर सिम्बल टाकल्यावर काय होतो, हा जो फ्रॅक्शन असतो तो उलटा होतो, म्हणजे 3 वरती येतो आणि 4 खाली जातो. सो हा डिव्हिजनचा आपल्याला जेव्हा गुणाकार करतो आपण तर हा नंबर काय होतो रिव्हर्स होतो, तो 3/4 होतो. आणि इथे आपण जे क्रॉस मध्ये डिव्हिजन जेव्हा कधी मध्ये गुणाकार असला आणि इथे 2 सेम नंबर असले फ्रॅक्शन मध्ये तर ते कट होऊ शकतात. सो तेच कट केले मी इथे 3 कट केले आणि हे 2 आणि 2 भाग दिले. सो 2 2 आणि 2 5 आलं. सो 5/2 इथे आलं. 37/2 आणि 5/2 दोघांचं जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आलं, म्हणून आपण याला प्लस करू शकतो इझिली. जर ते सेम नसतं तर आपण परत क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आपण करतो ते केलं असतं आणि मग आपण उत्तर फाइंड आउट केलं असतं. सो 37 प्लस 5 काय येतं 42 आणि 2 हा दोघांचा कॉमन आहे म्हणून मी खाली लिहिलं आहे. सो 2नी 42 ला भाग दिल्यावर काय राहतं 21. सो उत्तर काय आलेलं आहे आपलं 21 हे आपलं उत्तर आहे. सो या सगळ्या इक्वेशनचं उत्तर येतं 21. ओके. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे, जेव्हा कधी असे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं असेल, याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो, जेव्हा कधी असे मिक्स्ड फ्रॅक्शन दिले असेल तर त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतो. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे असा जो फ्रॅक्शन असतो ज्याच्यामध्ये मोठा नंबर वरती असतो आणि छोटा नंबर खाली असतो, मोठा नंबर न्यूमरेटर असतो आणि छोटा नंबर डिनॉमिनेटर असतो, त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. ओके. सो हे जे मिक्स्ड फ्रॅक्शन असतं त्याला असे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये पहिला कन्वर्ट करायचं, म्हणजेच हे दोन्ही गुणाकार करायचे आणि हे जो आहे तो प्लस करायचा असतो. तो 7 5 35, 35 प्लस 2 37 असं करतो आपण. ओके. इथे मी सांगितलेलंच आहे, एक्सप्लेन डिटेल मध्ये केलेलं आहे. 3 6 18 येतं आणि 18 प्लस 1 19 म्हणून इथे 19 आलेला आहे आणि जो खालचा डिनॉमिनेटर आहे तो सेमच राहतो. ओके. सो दिस वॉज अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड प्रश्न बघूया, जो STI प्रिलिम्स 2013 चा क्वेश्चन आहे हा. सो हा क्वेश्चन हे इक्वेशन रिलेटेडच आहे आणि मिक्स्ड फ्रॅक्शनचाच आहे. सो 2 प्रश्न दिलेले आहेत बिकॉज हे जे मिक्स्ड फ्रॅक्शनचे जे कन्सेप्ट आहे ती तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे म्हणून मी असे 2 प्रश्न टाकलेले आहेत. सो 20 डिवाइड बाय 2 मिक्स्ड 1/3 मायनस 4 मिक्स्ड 1/3 प्लस 6 मिक्स्ड 1/3 असा हा प्रश्न आहे. सो आता इथे पहिला स्टेप काय आहे, जसं मी आपण मागच्या क्वेश्चन मध्ये केलं की असा जेव्हा प्रश्न येतो, सो असा प्रश्न म्हणजे जेव्हा मिक्स्ड फ्रॅक्शन आपल्याला दिसतात सगळ्यात पहिला त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं, तेच आपण इथे करणार आहोत सेम. सो 20 डिवाइड बाय, याला मिक्स्ड फ्रॅक्शन आहे ना त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. सो 3 2 जा 6 आणि 6 प्लस 1 7. सो 7/3 मायनस 4 3 जा 12 आणि 12 प्लस 1 13. सो 13/3. 6 3 जा 18, 18 प्लस 1 19. सो 19/3 असं झालं आहे. आता सगळ्यांचे काय आहे, सगळ्यांचे जे डिनॉमिनेटर आहे 3 3 3 आहे म्हणजे सेम आहे, तो आपण त्यांना एकत्र ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. सो हे असं येतं 7 मायनस 13 प्लस 19 राईट. आता इथे कसं करणार 20 डिवाइड बाय, आता इथे सगळ्यात पहिला काय करणार 19 मायनस 13 बिकॉज 13 ला मायनसचा साइन आहे बरोबर. सो 19 मायनस 13 काय येतं 19 मायनस 13 6 आणि तो 6 आहे तो प्लसचा येणार बिकॉज इथे जो हा जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह मध्ये आहे, जो मोठा नंबर आहे तो प्लस आहे म्हणून मी इथे प्लस टाकलेला आहे. सो असं येतं. नेक्स्ट काय येतं 20 डिवाइड बाय 7 प्लस 6 काय येतं 13. सो 13 डिवाइड बाय 3. आता मी तुम्हाला मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं, जेव्हा कधी असं फ्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये जेव्हा डिव्हिजन म्हणजेच हा जो भागचा साइन असतो
तर त्याला आपण गुणाकारमध्ये कन्वर्ट करतो आणि हा जो दुसरा नंबर असतो तो उलटा होतो, राईट. म्हणजे जे डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटर होतं. सो ते कसं करणार आपण 20 आणि ह्याला करणार आपण गुणा, आणि गुणा केल्यावर हे काय होणार, हे फ्लिप होणार, म्हणजेच 3/13 होणार, राईट. आता याला गुणा करा, 60/13, राईट. सो 60/13, आता इथे बघा, इथे कुठे 60/13 नाहीये. सो हा तर उत्तर, हे तर उत्तर नाहीच येणार, कारण इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, इथे पण डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे. सो हे दोन्ही उत्तर नाहीच येणार. ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक उत्तर आहे, राईट. तर आपण याला मिक्स्ड मध्ये कसं कन्वर्ट करणार, आता हा इम्प्रॉपर, आपण मिक्स्डचं इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायला शिकलो, पण आपल्याला इम्प्रॉपरचं जर मिक्स्ड मध्ये करायचं असेल तर कसं करणार. आता हे इम्प्रॉपर आहे, याला मिक्स्ड मध्ये कसं करणार, तर खाली काय दिलेलं आहे नंबर डिनॉमिनेटर मध्ये 13. सो 13 नी 60 भाग द्या, काय येतं 13, 13 3 जा 13 4 जा येणार, 13 4 जा, राईट. 13 4 जा 52 येणार आणि खाली येणार 8, बरोबर. सो 13 4 जा 52 येतं आणि 60 - 52 येतं 8. तर आता इथे काय नंबर मिळालेत आपल्याला, 13 4 आणि 8 हे 3 नंबर दिसत आहेत, बरोबर. आता इथे 13 डिनॉमिनेटर आहे, म्हणजेच इथे 13 हा डिनॉमिनेटरच राहणार आहे. सो हा 13 आपण यूज केला, आता 4 आणि 8. आता हा जो वरचा नंबर असतो ना, हा नंबर, याला आपण क्वोशंट म्हणतो. हा जो क्वोशंट आहे तो कधी कुठे जातो, हा इथे जातो, मेन नंबर मध्ये समोर येतो. आणि हा जो रिमाइंडर असतो, तो रिमाइंडर कुठे जातो, इथे येतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. हे मिक्स्ड, हे जे इम्प्रॉपर असतं त्याला मिक्स्ड मध्ये कसं करायचं, तर त्याला असं भाग करायचं, म्हणजेच डिव्हिजन मेथड करायची. आणि हा जो डिनॉमिनेटर असतो तो खालीच राहणार, आणि हा जो 8 आहे तो इथे वरती येतो, 13च्या वरती. हा जो खालचा नंबर असतो तो कधी इथे वरती येतो, आणि हा जो वरती आपल्याला उत्तर मिळालेलं असतं ते कधीही इथे समोर येतं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हा एक रूल आहे. सो हे जे उत्तर असतं ते वरती येतं, आणि हे जे वरती आहे डिव्हिजन ज्यांनी केलेलं आहे ते इथे मिक्स मध्ये इथे समोर येतं. ओके, सो आपलं उत्तर काय आहे, 4 मिक्स्ड 8/13. सो 4 मिक्स्ड 8/13 हे आपलं उत्तर आहे. ओके, 4 मिक्स्ड 8/13 हे उत्तर आहे आपलं. काहीच नाही, हे जेव्हा मिक्स्ड फ्रॅक्शन होतं त्याला मी इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. ह्यांचे सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम होते, ते सेम लिहिले, आणि ह्यांना काय केलं, प्लस केलं. 19 - 13 केलं, 6 आलं. 7 + 6 13 येतं, सो 13/3 इथे आलं. आणि हे जे भाग भाग करणार होतो आपण, त्याला आपल्याला गुणाकारमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून मी ते गुणा केल्यावर काय होतं, हे फ्लिप होतं, उलट होतं. सो 3/13 आलं. सो ह्याला मल्टिप्लाय केलं, 20 × 3 60, आणि 13 हा असाच राहणार. आणि याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून मी इथे भाग देऊन याचे उत्तर लिहिलं, आणि ते कसं लिहिलं तुम्ही बघितलं. ओके, सो थर्ड क्वेश्चन, जो आपल्याला क्लार्क 2015चा क्वेश्चन विचारलेला होता. तर प्रश्न काय आहे, जर दोन संख्यांची बेरीज 22 असेल, म्हणजेच दोन संख्या आहेत त्याची बेरीज 22 असेल, व त्यांच्या वर्गांची बेरीज 404 असेल, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. आता दोन संख्यांची बेरीज दिली आहे. लेट अस सपोज की ते जे दोन संख्या आहेत ते ए आणि बी आहेत, असं आपण सपोज करूयात. ओके, सपोज ते दोन नंबर आहेत ते ए आणि बी आहेत. सो ए आणि बी ची बेरीज काय दिली आहे, 22 दिली आहे, राईट. आणि पुढचं इन्फॉर्मेशन काय दिली आहे, पुढचं इन्फॉर्मेशन दिलंय आपल्याला की त्यांची जी वर्गांची बेरीज आहे, वर्ग म्हणजे स्क्वेअर, सो त्यांच्या वर्गांची जी बेरीज आहे a² + b², ती काय आहे 404, राईट. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, a × b, हे काय आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. दोघांचा गुणाकार म्हणजेच ए आणि बी चा गुणाकार काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो इथे जर आपण व्यवस्थित बघितलं, a + b, a² b² आणि ab, हे बघितल्यावर आपल्याला एक लक्षात येतं की इथे कोणता तरी फॉर्म्युला यूज होणार आहे. आणि तो कोणता फॉर्म्युला असणार आहे, हे जे नंबर्स आहेत ते कशामध्ये येतात, हे जे असे पॅटर्न आहे तो एका फॉर्म्युलामध्ये येतो. आणि तो कोणत्या फॉर्म्युलामध्ये येतो, जर तुम्ही आपले लास्ट लेक्चर्स जर बघितले असेल तर आपण त्याच्यामध्ये असे फॉर्म्युलाजही शिकलेलो आहोत. आणि तिथे जर तुम्ही हे रिवाइज केलं असेल तर तुम्हाला हे लक्षातच असेल की हे a + b² चा फॉर्म्युला आहे. सो a + b² चा फॉर्म्युला काय आहे, a² + b² + 2ab, राईट. सो हा दिलेला आहे, हे दोन तर दिलेला आहे, आणि हे पण आपल्याला दिसतंय तिथे दिलेलं आहे. आणि हा जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, राईट. सो हे पॅटर्न तुम्हाला लक्षात आलं असेल की हा प्रश्न रिलेटेड टू a + b² चा फॉर्म्युला आहे. सो हेच व्हॅल्यूज आपण इथे टाकणार आहोत. a + b² इज इक्वल टू a² +
बी स्क्वेअर प्लस 2ab हा फॉर्म्युला आहे. हा लक्षात असला पाहिजे, तुम्हाला पाठ असला पाहिजे. ए प्लस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल क्यूब आणि ए प्लस बी होल क्यूब हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लर्न असले पाहिजे. ओके, सो इथे आता ते व्हॅल्यूज टाकूयात. ए प्लस बीचे व्हॅल्यू आपल्याला माहिती काय आहे, 22 आहे. सो मी त्याच्यावर 22 टाकणार, पण इथे 22चा काय आहे, स्क्वेअर आहे. ए प्लस बीचा स्क्वेअर आहे. सो ए प्लस बी काय आहे, 22. सो 22चा पण स्क्वेअर घ्यायचा आहे, बिकॉज ए प्लस बीचा स्क्वेअर आहे. सो 22चा स्क्वेअर आणि ए प्लस बी 22 हे आपल्याला प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेला आहे. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण दिलेला आहे. काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे 404. मग मी इथे 404 ही व्हॅल्यू ह्याच्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या जागेवर लिहिणार आहे. ओके, नेक्स्ट आहे 2ab. आता 2ab, ab ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बिकॉज दोन्ही संख्यांचे गुणाकार आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय, बरोबर. सो आता इथे जे 22चा स्क्वेअर आहे, सो 22चा स्क्वेअर काय येतो, 484, राईट, म्हणजे 484. सो 22चा स्क्वेअर आहे 484, तो मी इथे लिहिला, आणि 404 मी असाच इथे लिहिणार, प्लस 2ab. आता जे नंबर्स आहेत ते आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही लेक्चर्स फॉलो करता, जर तुम्हाला मॅथमॅटिक्स चांगलं येतं तर तुम्हाला माहिती आहे जे नंबर्स आहेत ते आपण एका साईडला करतो, आणि जे इक्वेशन्स आहेत म्हणजे जे ए बी वाले व्हॅल्यूज किंवा एक्स वाय व्हॅल्यूज असेल ते एका साईडला करतो. तो तेच मी इथे करणार आहे. सो 2ab जर मी इथे लिहिला तर RHS ला म्हणजेच राईट हँड साईडला काय येईल, हा जो नंबर आहे हा प्लस मध्ये आहे, इथे गेल्यावर तो काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो 484 मायनस 404. सो उत्तर येतं 2ab इज इक्वल टू 484 मायनस 404 येतं 40. 484 मायनस 404 येतं 40. आता ab इज इक्वल टू 40 डिवाइड बाय 2. हा जो 2 आहे तो इथे गुणाकार मध्ये आहे, तो उजवीकडे जाऊन काय होणार आहे, भाग होणार आहे. म्हणून मी इथे 2 ला इथून इथे शिफ्ट केला आणि तो भाग मध्ये गेला. तर एबीचं उत्तर काय येतं, 20. म्हणजेच दोन्ही गुणाकार केल्यावर याचं उत्तर काय आलं पाहिजे, 20. जस्ट इथे 80 येतं. येस. सो 484 मायनस 404 येतं 80, आणि 80 डिवाइड बाय 2. सो उत्तर काय येतं, 40. सो 40 हे आपलं उत्तर आहे. ओके, सो 484 मायनस 404 80 येतं. बाय मिस्टेक आय रोट 40, सॉरी फॉर दॅट. मग 2ab इज इक्वल टू 80 येतं. सो ab इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 2 म्हणजेच 80 डिवाइड बाय भाग 2. सो 2 भाग केल्यावर काय येतं, 40 हे उत्तर देतं. सो आपलं उत्तर काय आहे, 40. हे तुम्हाला पॅटर्न लक्षात आला पाहिजे की आपल्याला काय काय डेटामध्ये दिलेलं आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे, आणि ए बी फाइंड आउट करायचा आहे, आणि ए प्लस बी दिलेला आहे. याचाच अर्थ इथे ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर इथे ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी स्क्वेअर, आणि इथे नेगेटिव्ह फाइंड आउट करायला सांगितलं असतं तर आपण ए मायनस बीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला असता. ओके, सो हे डेटा आधी लिहून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला कोणत्या फॉर्म्युला यूज करायचा आहे, राईट. सो याचं उत्तर आहे 40. ए प्लस बी होल स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तोच इथे यूज केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्या होत्या, जे काही डेटा दिलेला होता त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत, आणि मग त्याचा एबी इथे राहिला ना, तर त्या एबीचा म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार, त्याची जी मी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट केलेली आहे 40. सो दोन्ही संख्यांचा गुणाकारचं उत्तर काय येतं, 40. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रुप सी प्रिलिम्स 2019 चा प्रश्न आहे हा, चौथा प्रश्न. एक संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल. म्हणजेच आपण ती संख्या परत सपोज करूया की ती संख्या आपल्याला अजून माहित नाहीये, सो आपण त्याला असं कन्सिडर करू की ती संख्या जी आहे ती एक्स आहे. ओके, सपोज ती संख्या जर एक्स असेल तर त्या एक्स संख्येतून काय लिहिलंय, 5 वजा करून, म्हणजेच या संख्येतून 5 वजा केले मी. आपल्याला ती संख्या माहित नाही म्हणून आपण एक्स कन्सिडर केलंय. सो एक्स संख्ये म्हणजे ज्या संख्यातून 5 वजा केले, सो आणि त्याला 7 ने भागल्यास, सो ह्याला 7 ने भाग केला तर त्याचे उत्तर काय येते, त्याचे उत्तर येतं 2 असं दिलेलं आहे डेटामध्ये, राईट. सो काय दिलंय क्वेश्चन मध्ये की ह्या संख्येतून 5 वजा केला आणि त्याला 7 ने भाग दिलं तर त्याचं उत्तर 2 येत आहे. फक्त जे लिहिलेलं आहे त्याला इक्वेशन मध्ये मी टाकले. मला फाइंड आउट करायचं आहे की
त्या संख्येला जर 4 संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर काय येईल? सो जर ह्या संख्येला, ही जी संख्या आपण कन्सिडर केली त्याच्यामधून जर मी 4 वजा केली आणि त्याला 3 ने भागले तर उत्तर काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला ही जी हिंट दिलेली आहे इथून आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. जर x हा मिळाला, बिकॉज दोघांमध्ये कॉमन काय आहे, x आहे. सो इथे जर आपल्याला x हा मिळाला, काय उत्तर आहे, तर आपण तो x इथे टाकू शकतो आणि ह्याचं आपण इथे काय करणार, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो x काय आहे, x -5. आता इथे हा जो 7 आहे तो भाग मध्ये आहे, तो इथे जाऊन काय होणार, गुणाकार होणार. सो x -5 इज इक्वल टू 14. 7 टू द, हा जो x आहे इथे निगेटिव्ह आहे, तर इथे नंबर एकत्र करणार. सो x इथे जाऊन काय होणार, पॉझिटिव्ह होणार. सो x +5. सो x इज इक्वल टू 19. x इज इक्वल टू 19 येतं. सो आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू काय आहे, 19 ही x ची व्हॅल्यू आहे. तीच व्हॅल्यू आता इथे टाका आणि आन्सर फाइंड आउट करा. सो x च्या जागेवर 19 टाकला, बिकॉज आपल्याला इथे x ची व्हॅल्यू 19 मिळाली आहे. तीच मी 19 व्हॅल्यू इथे टाकणार आहे. सो 19 - 4/3 दॅट इज 15/3. सो भाग केल्यावर काय उत्तर येतं, 3 5 जा 15. सो उत्तर आहे 5. जे प्रश्न दिला होता शब्दांमध्ये त्याला मी इक्वेशन मध्ये मांडलेला आहे आणि जे आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं ते मी इथे इक्वेशन लिहिलेलं आहे. सो दॅट आपल्याला x हा ह्याचं उत्तर काढल्यावर हे आपल्याला इथे डिरेक्टली व्हॅल्यू टाकून काढायला सोपं जाईल, म्हणून मी इथे इक्वेशन ऑलरेडी लिहून घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त ही x ची व्हॅल्यू टाकली आणि हे उत्तर आपल्याला 5 मिळालेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न 5वा, जो PSI मेन्स 2022 नाही 21 चा प्रश्न आहे. येस. सो एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो, दुसरा टोला दर 24 मिनिटानंतर वाजतो, तिसरा टोला दर 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तिन्ही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा. म्हणजेच 3 टोले आहेत, एक 18 मिनिटानंतर वाजतोय, दुसरा 24 मिनिटानंतर आणि तिसरा 32 मिनिटानंतर वाजतोय. तर सकाळी त्यांना एकत्र ते 8 वाजता वाजले होते. सो दुसरा टाइम असा किती वाजता असेल की ते तिन्ही परत एकत्र वाजतील, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो असं कधीही दिलं असेल की दोन्ही वेगवेगळे आहेत आणि ते तिन्ही एकत्र कधी येणार. सो असा जेव्हा असेल प्रश्न तर तेव्हा कधीही एक लक्षात ठेवायचं की आपण अशा प्रश्नाला लसावी काढतो, म्हणजेच LCM फाइंड आउट करतो. सो LCM कसं फाइंड आउट करतात, प्राइम फॅक्टरायझेशन. सो प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय, आपण असं करतो आणि जे जे नंबर दिलेले आहेत 18, 24 आणि 32 याला आपण इथे लिहून घेणार, 18, 24 आणि 32. तर आपल्याला माहिती आहे हे 2-3 नंबर जे आहेत त्यामधले ते 4च्या टेबल मध्ये येतात. सो 18 नाही येत, 18 तसंच लिहिणार आपण, राईट. सो 18 नाही येत, मग मी 18 तसाच लिहिणार. 4 6 जा 24 येतं आणि 4 8 जा 32 येतं. आता इथे हे जे नंबर्स आहेत 3च्या टेबल मध्ये हे 2 येतात. सो 3 6 जा 18 येतं आणि 3 2 जा 6 येतं. 8 येत नाही, सो मी तसाच लिहिणार 8 आणि नंतर परत मी 2 नी गुणा करणार, ह्याला 2 नी भाग करणार. सो 3 2 जा 6 परत आणि 4. आता हे झाले सगळे ह्याचे प्राइम नंबर्स, राईट. आपल्याला आता इथे LCM काढायचा आहे, म्हणजेच लसावी काढायचा आहे. सो ह्याचा लसावी लोएस्ट कॉमन मल्टिपल, हे सगळे जे प्राइम नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. सो 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 3 इंटू 4, राईट. सो 1 नाही पकडणार, बिकॉज 1 नी मल्टिप्लाय केल्यावर तो नंबर ॲज इट इज राहतो. सो 1 घेण्याची गरज नाही आहे. सो आपण काय मिळतं आपल्याला उत्तर, 4 3 जा 12, 12 2 जा 24, 24 इंटू 3 72 आणि 72 इंटू 4 28, म्हणजे ह्याचं उत्तर येतं 288. सो 288 ह्याचं LCM आहे, बरोबर. सो 288 ह्याचं LCM म्हणजेच आपल्याला हे कळालं की तिघांमधलं कॉमन काय आहे, तिघांमधलं
आता तिघे कॉमनच विचारले आपल्याला, तिन्ही जे टोले आहेत ते कधी एकत्र वाजणार असं विचारले, म्हणजेच कॉमन विचारले. आणि आपल्या दोघांचा कॉमन तिघांचा कॉमन काय मिळाला, तिन्ही मिनिटांचा कॉमन मिळाला 288. सो आता आपल्याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बिकॉज इथे बघा दिलेलं आहे ना. सो हे मिनिट्स मध्येच आहे उत्तर, पण हे आपल्याला टाइम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 288 ला तासांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपल्याला माहितीये एका तासात 60 मिनिटं असतात. सो 1 तास म्हणजे 60 मिनिटं, राईट. आणि 2 तास म्हणजे 120 मिनिटं, आणि 3 तास म्हणजे 180 मिनिटं, 4 तास म्हणजे 240 मिनिटं, राईट. आणि 5 तास म्हणजे 300 मिनिटं. आता इथे 300 तर आलेलं नाहीये, बट आपल्याला हे जवळपास दिसत आहे 240. म्हणजेच हे 1 तास झाला, हा 2 तास झाले, हे 3 तास झाले, आणि हे 4 तास झाले. याचाच अर्थ हे जे 288 आहे, 288 ला आपण कसं लिहू शकतो, बिकॉज 240 म्हणजेच 1 तास. सो 240 प्लस 48 असं लिहू शकतो, राईट. आणि आपल्याला माहितीये 240 म्हणजेच किती तास, 240 म्हणजेच 4 तास. 4 तास. सो आपण ह्याला लिहिणार 4 आवर्स, आणि हे जे 48 आहेत ते मिनिट्स आहेत, म्हणून आपण ह्याला लिहिणार 48 मिनिट्स. सो हे जे 288 मिनिट्स होते त्याला मी तास आणि मिनिटांमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 288 म्हणजेच 240 मिनिटं प्लस 48 मिनिट. सो 240 म्हणजेच 4 तास. इथून मी काढले मिनिटांनी कन्वर्ट, 60 असं केलं, म्हणजे 6च्या पाड्यानी, आणि आपल्याला माहिती आहे की 60च्या पाड्याने, आणि 240 म्हणजेच 4 तास आपल्याला माहिती आहे. सो 4 तास म्हणजेच 240 मिनिटं. सो 240 4 तास झाले, आणि हे 48 मिनिटं तसेच राहिले. सो ह्याला आपण लिहू शकतो 448, 4 तास 48 मिनिटं. पण आपल्याला इथे उत्तरमध्ये ते नाही आहे, तर आपल्याला काय करायचं, 8 वाजेपासून पुढे अजून 4 तास आणि 48 मिनिटं कन्सिडर करायचे आहेत, बिकॉज आपल्याला टाइम सांगायचा एक्झॅक्ट. आपल्याला किती तास आणि किती मिनिटं जर विचारलं असतं तर हे त्याचं उत्तर असतं, बट आपल्याला एक्झॅक्ट टाइम विचारलाय. मग 8 वाजता ते एकत्र वाजले होते, राईट. आणि 8 वाजता नंतर ते परत 4 तास 48 मिनिटांनी वाजणार आहेत, म्हणजेच 8 वाजता मध्ये 8 नंतर आपल्याला परत 4 तास 48 मिनिटं एक्स्ट्रा पकडायचे आहेत, म्हणून मी या दोघांना ऍड केलं. सो उत्तर काय आलं 48, आणि इथे आलं 12, म्हणजेच 12 वाजून 48 मिनिटांनी ते परत वाजणार आहेत. याचं उत्तर आहे. सगळ्यात पहिला काय केलं मी, तिघांचा तिन्ही नंबर्सचा जे काही आपल्याला मिनिट्स दिलेले होते ते किती किती मिनिटांनी वाजत आहेत ते आपण लिहून घेतले. नंतर त्याचे लसावी काढली, 4 3 2 3 4 ह्यानी ह्यात सगळे काय केले आपण मल्टिप्लाय केले, म्हणजेच गुणाकार केले, आणि आपलं उत्तर आलं 288. आता 288 मिनिट्स मध्ये आहे, आपल्याला तासांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मी त्याला तासांमध्ये कन्वर्ट केलं तर 4 तास 48 मिनिटं हे उत्तर आलं. पण हेच ते आपल्याला तास सांगते की किती तासांनी ते एकत्र येणार आहेत, परत एकत्र वाजणार आहेत, पण आपल्याला टाइम सांगायचा आहे एक्झॅक्ट. तर आपल्याला माहिती आहे की ते 8 वाजता सकाळी एकत्र वाजले होते, पण त्याच्या पुढे 4 तास 48 मिनिटं, म्हणजेच 12 वाजून 48 मिनिटांनी ते परत एकत्र वाजणार आहे. ओके, हे त्याचं उत्तर आहे. सहावा प्रश्न, टॅक्स असिस्टंट मेन्स 2018 चा प्रश्न आहे हा. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे, म्हणजेच रेशिओ 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16, तर म्हणजे 7 इयर्स नंतर त्यांचे जे रेशिओ आहे तो 11:16 झालेला आहे. तर त्यांचे आजचे वय काढा, म्हणजेच आजचे जे त्यांचं वय असेल ते आपल्याला काढायचं आहे. सर आपण कन्सिडर करूयात की एक टेबल बनवूयात. सगळ्यात पहिला कविता आणि काजल. कविता आणि काजल, तर ह्यांचं जे आजचे वय आहे, आजचे वय हे किती दिलंय 3:5, म्हणजे गुणोत्तर किती आहे त्याचं 3:5 आहे. मग आपण जेव्हा ह्याला वयामध्ये कन्वर्ट करतो, हे तर आपल्याला रेशो मध्ये दिलेलं आहे, तर आपण ह्याला वयामध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तर आपल्याला ह्याला एक्स ने मल्टिप्लाय करावं लागतं, आपल्याला एक्स हा ऍड करावा लागतो. सो आपण कसं लिहिणार, कविताचं वय लिहिणार 3x आणि काजलचं वय लिहिणार 5x, राईट. फक्त एक्स ऍड करणार त्याच्यासमोर आपण. सो 3x आणि 5x असं लिहिणार. सो जेव्हा कधी असं गुणोत्तर दिलं असेल आणि आपल्याला आता रेशो दिला असेल 3:5,
तर आपण ह्याला वयामध्ये किंवा नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 3x आणि 5x असं लिहितो. ओके, सो तेच मी इथे केलेलं आहे. दोघांचे गुणोत्तर काय दिलंय की कविताचं दिले 3x आणि काजलचं दिलंय 5x आणि इथे लिहिलेलं आहे की आजच्या वयाचे गुणोत्तर, म्हणून मी आजच्या वयाच्या खाली ते लिहिलेलं आहे. ओके, आणि नंतर 7 वर्षानंतर दिलंय. सो 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर काय होणार आहे, जे आजचं वय आहे त्याच्यामध्ये आपण 7 ऍड करणार की कमी करणार? ऑब्व्हियसली जर आज मी 21 ची आहे तर आपण 7 वर्षानंतर आपण 7 वर्ष वाढणार आहोत, राईट? 28 होणार आहोत. सो इथे काय होणार, ह्यांच्याच वयामध्ये 7 ऍड होणार, बिकॉज 7 वर्षानंतरचे वय 7 वर्षानंतरचे वय काय होणार, 7 नी ऍड होणार. सो 3x प्लस 7 हे झालं कविताचं वय आणि काजलचं वय झालं 5x प्लस 7. आणि काय दिलंय, ह्यांचे जे रेशो आहे म्हणजे त्यांचे जे गुणोत्तर आहे ते काय दिलेलं आहे, 11:16. म्हणजे हिचं 11 आहे आणि हिचं काय आहे, हिचं आहे 16 असं दिलेलं आहे. सो आता आपण काय करूयात, इकडे लक्ष देऊयात जास्त. सो इथे जे 7 वर्षानंतरचं वय आहे हे हिंट आपण यूज करणार, म्हणजेच ह्या दोघांना काय करणार, फ्रॅक्शन मध्ये लिहिणार आणि दोघांमधून आपण उत्तर काढू शकतो. सो आपण असं लिहिणार 3x प्लस 7 इज इक्वल टू 11, म्हणजेच कविताचं वय 7 वर्षानंतर डिवाइड बाय काजलचं वय 7 वर्षानंतर असं मी लिहिलेलं आहे. ओके, हे जे दिलेलं आहे त्यालाच मी वरती आणि खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लिहिलं. सो आता जेव्हा कधी ह्याला उत्तर आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे, जर आपल्याला एक्स मिळालं तर ह्या दोघांचे आजचे वय मिळू शकतं आपल्याला, बरोबर? एक्स मिळाला की या दोघांचे आजचे वय मिळू शकतात. सो आपल्याला जर एक्स फाइंड आउट करायचं आहे तर आपण ह्या इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आणि मग आपल्याला ह्या एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. सो जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस. सो आता जेव्हा ह्याला सॉल्व्ह करायचं असेल या इक्वेशनला, आपण काय करणार, हा जो 16 आहे तर ह्या इक्वेशननी मल्टिप्लाय करणार म्हणजेच गुणाकार करणार आणि हा जो इक्वेशन आहे तो 11नी म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय करणार. आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार. 16नी जो हा वरचा इक्वेशन आहे त्याला गुणा करणार 3x प्लस 7, मधला इक्वल टू साइन असाच राहणार आणि 11ला या इक्वेशननी गुणा करणार क्रॉस मध्ये, म्हणजेच हा 5x प्लस 7 इथे येणार 5x प्लस 7, राईट? आता इथे गुणाकारा काय होतं, काय उत्तर येतं बघा. ओके, 16 3 जा 48 आणि हा एक्स असाच लागणार प्लस 16 इंटू 7 112 येतं, 16 7 जा 112 येतं, इज इक्वल टू 11 5 जा 55 प्लस 11 7 जा 77. आता जे एक्स एक्सचे आहेत ते आपण एकत्र करणार आणि नंबर्स एकत्र करणार. सो 55x हा जो पॉझिटिव्ह मध्ये आहे तिथे जाऊन काय होणार, नेगेटिव्ह होणार. सो 48x हा 112 जर इथे राहिला तर हा 77 इकडे येणार आणि हा 77 काय होणार, इथे येऊन नेगेटिव्ह होणार. हा पॉझिटिव्ह आहे इथे येऊन नेगेटिव्ह होणार. सो 7x इज इक्वल टू 112 मायनस 77 काय येतं, 35. म्हणजेच 7x इज इक्वल टू 35 असेल तर x इज इक्वल टू काय होणार, हा जो 7 आहे तो गुणाकार आहे, इथे जाऊन काय होणार, भाग येणार. सो 35 डिवाइड बाय 7. सो 7 5 जा 35, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आली, x ची व्हॅल्यू आली 5. x ची व्हॅल्यू जर 5 आली तर कविताचे वय काय असणार, कविताचे वय 5x आहे.
कविताचे वय आजचे आजचे वय काय आहे 3x आहे. सॉरी 3x आहे. कविताचे आजचे वय काय आहे 3x आहे. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. सो 3 × 5 काय येणार 15 वर्ष. आणि काजलचे वय काजलचे वय काय आहे आजचे वय काजलचे काय आहे बिकॉज आपल्याला आजचेच वय विचारलेत. सो 5x म्हणजेच 5 × 15 5 × 5 सॉरी 5 आहे ना x ची व्हॅल्यू. सो 5 × 5 येतं 25 वर्ष. सो कविताचे वय 15 आहे आणि काजलचे वय 25 आहे. कविताचे वय 15 आणि काजलचे वय 25. बघा इथे आता सेमच दिले पण उलटा दिलेला आहे. सो आपण इथे कन्फ्यूज होऊ शकतो. आपण उलटा पण कधी कधी टिक करू शकतो की कविताचं वय 25 दिलं आणि काजलचं वय 15 दिलंय. सो तो आपलं उत्तर बरोबर असून पण आपण एवढं फाइंड आउट करून पण आपलं उत्तर बरोबर चुकीचं होऊ शकतो. सो आपण जेव्हा कधी हे उत्तर जे ऑप्शन्स बघतो ते नीट बघून आपल्याला टिक करायचं आहे. सो हे चुकीचं आहे. आणि कविताचं वय काय आहे 15 आणि काजलचं वय काय आहे 25. सगळ्यात पहिला आपल्याला जो डेटा दिला होता त्याच्या अकॉर्डिंग आपण आजचे वय आणि 7 वर्षांचे वय असं कॅल्क्युलेट केलं. कविताचं वय आज काय दिलं 3:5 मध्ये दिलेलं. सो 3x आजचं वय झालं कविताचं आणि काजलचं झालं 5x. आणि 7 वर्षानंतर काय झालं त्याच्यामध्ये 7 मी ऍड केले आणि त्याचा रेशो पण दिला होता 11:16. सो मी इथे 11 लिहिलं ते 16 लिहिलं. आणि त्या इक्वेशनला मी ते सॉल्व्ह केलं क्रॉस मल्टिप्लाय करून आणि मग हे आपल्याला उत्तर येतं. एक्सचं आपल्याला व्हॅल्यू काय ते एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे 5 आली आणि तीच व्हॅल्यू मी आजच्या वयामध्ये टाकली. 3 5 जा 15 आणि 5 5 जा 25. सो कविताचं वय आपल्याला 15 मिळालं आणि काजलचं वय 25. पुढचा प्रश्न 7वा कंबाईन ग्रुप सी मेन्स 23चा प्रश्न आहे हा. मोटर गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर मोटर गाडी बी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटार गाडी ए ही मोटार गाडी बी च्या 60 किलोमीटर पुढे आहे तर मोटार गाडी बी ला मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल. सो आता आपल्याला माहिती आहे इथे स्पीड दिली आहे डिस्टन्स दिली आहे आणि आपल्याला टाइम विचारलाय. सो आपल्याला माहिती आहे आपला वर्ल्ड फेमस फॉर्म्युला जे आपण यूज करतो दॅट इज डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी राईट. म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. सो इथे पण इथे आपल्याला काय दिलंय इथे स्पीड 2 दिलेले आहेत. एक फास्ट आहे आणि एक स्लो आहे. सो आपण माहितीये जेव्हा कधी ते एका दिशेने जात असतात ह्याचं पण आपण प्रॅक्टिस केलेलं आहे प्रिव्हियस पार्ट्स मध्ये की जेव्हा कधी एका दिशेने दोन्ही जात असतात तर त्यांची जी स्पीड आहे ती आपण मायनस करतो आणि जे एका दिशेने येत असतात किंवा जात असतात तेव्हा आपण स्पीड प्लस करतो. सो काय करतायत हे एका दिशेनेच जात आहेत म्हणजेच हे जे स्पीड इथे ॲरोज करून घ्या हवं असेल तर एका दिशेनेच ते जातात एकामागे एक. म्हणून ह्याचा जे स्पीड आहे ह्याचं जे डिस्टन्स आहे ते काय होणार टाइम इंटू VF मायनस VS म्हणजे फास्ट मायनस स्लो म्हणजे जे जास्त आहे ते मायनस स्लो. सो तेच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू VF मायनस VS. सो डिस्टन्स काय दिलाय आपल्याला ए काय आहे 60 किलोमीटर पुढे आहे म्हणजे 60 इथे डिस्टन्स दिलाय 60 किलोमीटर काय आहे पुढे आहे. आता अजून एक गोष्ट ह्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की सगळे एकाच युनिट मध्ये आहेत की नाही. जर किलोमीटर पर आवर असेल तर सगळे किलोमीटर पर आवर आणि जे डिस्टन्स आहे तो किलोमीटर मध्ये असला पाहिजे आणि जो टाइम आहे तो आवर्स मध्ये असला पाहिजे. आणि जर आपल्याला दिलं असेल मीटर पर सेकंड तर सगळे मीटर मध्ये असले पाहिजे आणि वेग हा मीटर पर सेकंड मध्ये आला पाहिजे आणि जे टाइम आहे तो सेकंड्स मध्ये आला पाहिजे. ओके हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की असंच दिलेलं आहे की नाही. सो इथे जे आहे बघा इथे किलोमीटर पर आवर आहे इथे पण किलोमीटर पर आवर आहे डिस्टन्स पण आपल्याला किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि आपल्याला जे टाइम आहे तो पण तासामध्येच काढायचा आहे. सो इथे काहीही कन्वर्ट करायची गरज नाही आहे जे जसंच तसं आपल्याला फाइंड आउट उत्तर करायचं आहे. ओके जर आपल्याला कन्व्हर्जन दिलं असतं तर आपल्याला माहिती आहे जेव्हा कधी आपल्याला किलोमीटर पर आवर जे असतं त्याला
मीटर पर सेकंड मध्ये करायचं असतं तर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते, ही जी स्पीड असते त्याला 8/5/18 नी मल्टिप्लाय करावं लागतं, राईट. आणि जेव्हा कधी आपल्याला मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवर करायचं असतं तर आपल्याला HR नाही H, तर आपल्याला 18/5 नी मल्टिप्लाय करावं लागतं. सो इथे आपल्याला तशी काहीच करायचं नाहीये बिकॉज आपल्याला सगळे जे आहे ते एकाच युनिटमध्ये दिसतात, तर इथे काहीही कन्वर्ट करायची गरज नाहीये. सो टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, सो टीच लिहिणार मी इथे आणि मोठी स्पीड काय दिलेली आहे 75 आधी लिहिणार आणि जी 60 आहे ती नंतर लिहिणार. त्याचं उत्तर काय येणार? T इज इक्वल टू 60 आणि हे जे आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, जे आहे 75 मायनस 60 किती येतं 15. सो हे जे 15 आहे ते इथे जाऊन काय होणार भाग होणार. सो आपल्याला माहिती आहे 16 किती जा 15 4 जा 16. सो वेळ काय येणार 4 आवर्स. टाइम काय येणार 4 तास. फक्त फॉर्म्युला यूज करायचा होता इथे. जर दोघे ऑपोजिट डिरेक्शन मध्ये सांगितले असते, म्हणजे दोघे एक दुसऱ्यापासून दूर जातात किंवा दोघे एकत्र येतात, तर तेव्हा आपण इथे VF प्लस VS लिहिलं असतं. ओके, बट हे एकाच दिशेने जात आहेत, दोघे पण एका मागे एक आहेत. सो आपण इथे VF मायनस VS हा फॉर्म्युला यूज करणार इथे. सो टाइम काय आला 4 आवर्स 4 तास म्हणजेच 4 तास. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 8वा MPSC CSAT 2017चा प्रश्न आहे हा. तर प्रश्न काय दिला आपल्याला, P/Q चा व्हॅल्यू दिलाय 5/4. तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो P/Q दिलाय 5/4. सो दिलाय का आपल्याला इक्वेशन 3P प्लस 2Q अपॉन 3P मायनस 2Q असं दिलेलं आहे. सो आता काय करणार आपण, P/Q, आता ह्याची जर आपल्याला व्हॅल्यू दिली असेल P/Q, तर आपल्याला हे ट्राय करायचं असेल आहे की हे जे इक्वेशन आहे तिथे आपण P/Q फॉर्मॅट हा आणणार आहोत. तर आपण तो कसा आणणार, इथे Q नी डिवाइड केल्यावर, म्हणजेच 1/Q नी मल्टिप्लाय केल्यावर. सो आपण काय करूयात, मल्टिप्लाय करूयात 1/Q नी, मल्टिप्लाय बाय 1/Q. सो 1/Q नी मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, ह्याला जर मी 1/Q नी मल्टिप्लाय केला म्हणजेच P ला जर मी 1/Q नी मल्टिप्लाय केला तर काय येणार P/Q येणार, बरोबर. सो तेच मी इथे लिहिणार 3P/Q प्लस 2. आता Q लाच मी 1/Q नी मल्टिप्लाय करणार, तर हा Q काय होणार कट होणार आणि उत्तर काय राहणार 1, म्हणून इथे फक्त 2 राहणार. तर इथे काय होणार, तिथे पण तेच 3P/Q मायनस 2 बिकॉज मध्ये मायनसची साईन आहे आणि Q आणि Q काय होणार कट होणार. सो आता आलं का 3P/Q च्या फॉर्मॅट मध्ये, येस. सो आता P/Q ची व्हॅल्यू काय आहे 5/4, तीच आपल्याला टाकायची आहे P/Q च्या जागेवर. सो P/Q च्या जागेवर 5/4 प्लस 2 आणि इथे 3 इंटू 5/4 मायनस 2. ओके, सो आता ह्याला मल्टिप्लाय करा 15 आता इथे 15/4 प्लस 2 डिवाइड बाय 15/4 मायनस 2. 3 5 जा 15 आणि हा 4 कॉमन. सो आता इथे काय करायचं, आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि दोघांचं जे डिनॉमिनेटर आहे ते कॉमन करायचं. सो 4 2 जा येतं 8 प्लस समोर काय आहे 15, तो तसाच येणार. इथे पण 4 2 जा 8, सो 15 आणि दोघांमध्ये मायनस आहे, सो दोघांच्या मध्ये मायनस डिवाइड बाय 4, हा 4 कॉमन झाला. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर, इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मधला जो व्हॅल्यू आहे, म्हणजे डिनॉमिनेटर आहे तो कॉमन होतो आणि मधली जी साईन आहे ती तशीच राहते. सो हा 4 कट झाला, डिवाइड आहे ना. सो 15 प्लस 8 23 येतं. 15 प्लस 8 काय येतं 23 आणि 15 मायनस 8 येतं 7. सो आपला आन्सर आहे 23/7.
येस. सो आपल्याला हे जे इक्वेशन होतं, हे जे आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्मॅट दिला होता, आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आणायचं होतं, पी अपॉन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये, बिकॉज आपल्याला ती व्हॅल्यू टाकायची होती, ती व्हॅल्यू यूज करायची होती जी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. सो मी काय केलं, हा जो इक्वेशन दिलेला आपल्याला त्याला 1 अपॉन क्यूनी मल्टिप्लाय केला. सो पी ला 1 अपॉन क्यूनी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला पी अपॉन क्यू मिळतो, आणि क्यू ला 1 अपॉन क्यूनी मल्टिप्लाय केला तर क्यू आणि क्यू कट होतो आणि एकच राहतो, राईट. तेच इथे झालेलं आहे. सो पी 1 अपॉन क्यूनी मल्टिप्लाय केल्यावर 3p अपॉन क्यू येतं +2 आणि 3p अपॉन क्यू -2 येतं, म्हणजे इथे क्यू क्यू कट झालेला आहे याचा. सो p अपॉन क्यू मध्ये हा व्हॅल्यू टाका 5/4 आणि 5/4. सो इथे काय येतं 15/4 +2 आणि इथे 15/4 -2. सो 15 इथे क्रॉस मल्टिप्लाय केला आणि 8 आला, इथे पण क्रॉस मल्टिप्लाय केला 8 आला आणि हा जो 4 आहे तो कॉमन आला, 4 4 कट झाला. 15/8 -15 15 + 8 -15 -8. सो 23/7 इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. एका दुकानदाराने वस्तूच्या किमती -15 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर -5 सूट दिली तर त्याला नफा किती. म्हणजे त्याने काय केलं, एक जी वस्तूची किंमत होती त्याला 15% जास्त लिहिलं आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्यावर 5% काय दिलं, सेल म्हणजेच प्रॉफिट 5% त्याला हे कमी त्याला सूट करून दिली 5%. ओके. सो आपण कसं लिहिणार याला, सपोज द ओरिजिनल प्राइस. आता आपण वस्तूची प्राइस एक कन्सिडर करूया 100 रुपीज, बिकॉज आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोपं जातं जेव्हा आपण 100 कन्सिडर करतो, राईट. सो लेट अस सपोज की जी ओरिजिनल प्राइस आहे ती 100 आहे. सपोज प्राइस इज इक्वल टू 100 रुपीज, राईट. ₹100. सो जी नवीन किंमत आहे, त्याची जी नवीन किंमत आहे ती किती होणार, त्या वस्तूची नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत जी आहे त्याची. जस्ट अ सेकंड. सो या वस्तूची जी जुनी किंमत आहे, जुनी किंमत प्लस त्याच्यामध्ये जो नफा असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जो वाढ केलेली असेल, जर त्या वस्तूमध्ये वाढ केली असेल 15% तर त्या वस्तूची किंमत काय होणार, 115 होणार. आणि टक्का लिहिलाय म्हणून आपण ह्याला 100 भाग देणार. आणि त्याचाच काय केलंय, त्याच वस्तूवर त्याच जुनी किंमतवर 15% वाढ केले आणि परत काय केलंय, त्याच जुन्या किमतीवर 5% सूट दिले, म्हणजेच 100 - 5 95. सो 95% म्हणजेच 5% म्हणजे 95/100 आणि 15% वाढ केले म्हणून मी 15 ह्या 100 मध्ये 15 ऍड केले, त्यातच 115/100. टक्के लिहिले म्हणून आपण खाली 100 लिहिलेलं आहे डिनॉमिनेटर मध्ये. ओके. सो येस. सो 115 इंटू 95 करा. 115 इंटू 95, 115 इंटू 95 येतं इथे. 115 इंटू 95 तिथे करते मी. 115 इंटू 95. So what is the answer? 10925 upon 100, राईट. सो आता मी जर ह्याला 100 ने डिवाइड करते, आता आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा कधीही डिनॉमिनेटर मध्ये 100 येतात, जे मी ऑलरेडी मागच्या लेक्चर्स मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे, जेव्हा कधी खाली 100 येतं तर वरच्याला काय द्यायचं असतं, डेसिमल द्यायचं असतो, पॉईंट द्यायचा असतो. जर हे ते 2 शून्य आहेत तर आपण काय करणार, 2 मागून 2 जे नंबर आहेत त्याला
2 नंबर पुढे करणार आणि त्या 2 नंबरच्या आधी आपण त्याला डेसिमल देणार. सो 2 नंबरच्या आधी जर ह्याला डेसिमल दिलं मागून, सो 1 आणि 2 तो डेसिमल इथे 9च्या नंतर येणार. सो ही काय झाली आपली नवीन किंमत झाली. ही झाली आपली नवीन किंमत. इथे जी जुनी किंमत होती ना, सपोज आपण जर जुनी किंमत 100 केली, इथे एक स्टेप आहे. सो जुनी किंमत काय आहे 100. इथे ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या जुनी किंमत. तर हा 100 काय होतो कट होतो आणि राहतं काय 115 इंटू 95 अपॉन 100. त्यालाच मी मल्टिप्लाय केलं इथे. ओके. सो आपली नवीन किंमत काय आली, नवीन किंमत आली 109.25 109.25. सो ही जी आहे ती नवीन किंमत आहे, पण आपल्याला विचारलंय की त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाढ किती झाली आहे, बरोबर. सो पर्सेंटेज वाढ फाइंड आउट करायला आपण काय करणार, जी नवीन किंमत आहे 109.25 त्यामधून जुनी किंमत मायनस करणार. तर जुनी किंमत आपण 100 कन्सिडर केली होती, तर हे मायनस केल्यावर आपल्याला उत्तर काय येतं 9.25 आणि आपल्याला ह्याला 9.25 जर 100 वर पकडलं तर आपण काय येतं 9.50 हे येतं. सो 9.25 म्हणजेच 9.25%. सो नवीन किंमत मधून जुनी किंमत मायनस केली तर आपल्याला कितीनी वाढ केलंय ते आपल्याला लक्षात येतं आणि 100 वर जर 9.25 ऍड करतो ह्याचाच अर्थ 9.25%. सॉरी 9.25%. सो 9.25%. 100 वर 9.25 वाढ झाली म्हणजेच 9.25% नी त्याला नफा झाला म्हणजेच प्रॉफिट झाला. आणि हे जर नेगेटिव्ह मध्ये आलं असतं तर याचं उत्तर आपण लिहिलं असतं की तोटा झाला, 9.25% नी तोटा झाला. ओके. सगळ्यात पहिला आपण काय केलं, आपण एक प्राइस सपोज केली की जी सपोज त्याची जी सेलिंग प्राइस आहे किंवा जी ओरिजिनल प्राइस होती ती काय होती, सपोज त्याची जी प्राइस होती ती 100 रुपये होती आणि जी नवीन किंमत आहे त्याला काय करणार आपण जुन्या किमतीवर 115% त्यांनी वाढ केली म्हणजेच 115 म्हणजे 15% वाढ केली म्हणजेच 115% लिहिलं आपण आणि त्याच्यावरच 5% काय झालं सूट करून दिली म्हणजेच 95/100. तर आता ह्याला काय करणार आपण, हा जुनी किंमत आणि 100 कट होतं आणि राहतं काय 115 इंटू 95 म्हणजेच 10,925 अपॉन हा जो 100 आहे तो इथे लिहिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटर मध्ये जर 100 असेल तर हे 2 झिरो आहेत म्हणून आपण 2च्या आधी पॉईंट ऍड करणार. इथे पॉईंट ऍड केलेला आहे. सो 109.25 उत्तर आलं. हे आपली नवीन किंमत झाली, पण आपल्याला कितीनी वाढ झाली हे विचारलं होतं. तर 100 वर कितीनी वाढ झाली आहे 9.25 ची वाढ झाली आहे म्हणजेच 9.25%. ओके. सो हा होता आपला 9वा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूयात. PSI प्रिलिम्स 2012 चा प्रश्न आहे हा आणि हा एक पॉवर रिलेटेड आणि डिव्हिजन वगैरे ह्याचा प्रश्न आहे. सो ह्या इक्वेशनची m ची किंमत किती आहे ती आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला दिलं कसं आहे की 5m डिवाइड बाय 5 रेज टू -3 इज इक्वल टू 5 चा रेज टू 5 असं दिलेलं आहे. 5 ची पॉवर 5 आहे असं दिलंय. सो आता हे कसं करणार आपण, तर इथे पण आपण सेमच टेक्निक यूज करणार. हे जे डिव्हिजन आहे इथे काय आहे डिव्हिजन आहे, तर इथे जाऊन काय होणार तो मल्टिप्लिकेशन होणार. सो 5m इज इक्वल टू 5 रेज टू 5 इंटू 5 रेज टू -3. हा जो डिव्हिजन आहे इथे जाऊन तो काय झाला गुणाकार झाला. सो आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा कधीही बेस सेम असतील आणि पॉवर वेगळे असतील तर त्यांच्या पॉवर आपण इक्वेट करू शकतो. याचाच अर्थ जेव्हा कधीही असं असेल a रेज टू m इज इक्वल टू a रेज टू n, तर आपण ह्याला म्हणू शकतो m इज इक्वल टू n. ह्यांचे जे बेस सेम असतात तर ह्यांच्या ज्या पॉवर असतात त्या आपण इक्वल टू करू शकतो. सो असं जर दिलेलं असेल a रेज टू m इज इक्वल टू a रेज टू n इंटू a रेज टू p, जर असं दिलं असेल तर आपण ह्याला असं लिहू शकतो m इज इक्वल टू n प्लस p. बिकॉज जेव्हा कधी मल्टिप्लिकेशन मध्ये असेल हे दोन्ही तर ह्यांचे पॉवर काय होतात ऍड होतात. सो ह्यांचे जे पॉवर आहे ते आपण इक्वेट करू शकतो. सो तसंच आपण इथे करणार आहोत. ह्यांचे जे पॉवर आहे आता ह्यांचे बेस सगळ्यांचे सेमच आहेत 5, तर ह्यांची जी पॉवर आहे ती आपण इक्वेट करू शकतो. ओके. सो m इज इक्वल टू काय ना, जेव्हा आपण पॉवर इक्वेट करतो ह्यांच्या सगळ्यांची तर काय येणार m इज इक्वल टू आणि इथे काय आहे पॉवर 5 - 3. बेस सेम असला की पॉवर इक्वेट करू शकतो. सो m इज इक्वल टू 5 - 3
सो m इज इक्वल टू काय येणार 5 मायनस 3 याचा 2. सो हा जो m आहे त्याची व्हॅल्यू काय आली 2. सो तुम्हाला हे फॉर्म्युला माहित असलं पाहिजे की जेव्हा कधीही असे बेस असतात त्यांचे बेस सेम असले तर त्यांचे जे पॉवर असतात त्यांना आपण त्यांचे इक्वेशन्स सॉल्व्ह करू शकतो, त्यांना इक्वेट करू शकतो. ओके, जर इथे प्लस असतं, इथे 5⁵ इंटू 5⁵ असतं तर 5+3 झालं असतं आणि 5+3 आलं असतं 8 आणि 8 हे आपलं उत्तर आलं असतं. सो 8 पण ऑप्शन मध्ये दिलंय तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी की प्लस म्हणून गडबडीमध्ये ना जेव्हा कधी आपण प्रेशरमध्ये असतो सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून करायच्या आहेत. जर आपल्याला इथे 3 असतं पॉवर, आपण चुकून तो मायनस लिहायचा विसरलं असतं तर आपलं उत्तर 8 आलं असतं आणि ते चुकलं असतं. म्हणून हे छोटे छोटे गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत मॅथमॅटिक्स मध्ये सॉल्व्ह करताना की ते -3 आहे की +3 आहे. सो -3 होतं म्हणून उत्तर आपलं 2 आलं, जर +3 असतं तर 8 आलं असं उत्तर. ओके, सो आपण ह्या सगळ्या गोष्टी आज शिकलो. सो आपण 10 प्रश्नांची व्यवस्थित सगळी प्रॅक्टिस केली, त्यांचे फॉर्म्युले बघितले आणि त्यांचे पॅटर्न्स अनालिसिस केले की कोणत्या पॅटर्न मध्ये आपण कसं कन्सिडर करायचं आणि त्याच्यामधून आपल्याला काय उत्तर मिळतं. राईट, सो आय होप तुम्हाला आजचा लेक्चर आवडलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग अँड कीप लर्निंग. थँक्यू.